नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय भीम, नमो बुद्धाय. धम्म प्रवासमध्ये पुन्हा आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पराजिक कांडमधील द्वितीय पराजिकाबद्दल बोलू. तर मग सुरू करूयात. त्यावेळी गौतम बुद्ध राजगृह येथे गिरधकट पर्वतावर विहार करत होते. त्यावेळी अनेक ओळखीचे व स्नेही भिक्खू इसिगिली पर्वतजवळ गवताच्या झोपड्या बांधून वर्षावासासाठी राहू लागले. आयुष्यमान धनीय कुंभकार पुत्र यानेही गवताची झोपडी बांधून वर्षावास सुरू केला. वर्षावास संपल्यानंतर 3 महिने पूर्ण झाल्यानंतर इतर भिक्खूंनी आपल्या झोपड्या तोडून गवत व लाकूड गोळा करून ठेवले आणि पुढील प्रवासाला निघाले. परंतु धनीय कुंभकार पुत्र तेथेच राहिला. तेथेच त्याने हेमंत ऋतू घालवला. तेथेच उन्हाळाही घालवला. एकदा ते भिक्षेसाठी गावात गेले असताना गवत व लाकूड गोळा करणाऱ्यांनी त्यांची झोपडी तोडून गवत व लाकूड घेऊन गेले. दुसऱ्यांदाही त्यांना पुन्हा गवत व लाकूड गोळा करून झोपडी बांधली, पण पुन्हा ती तोडून नेली. तिसऱ्यांदाही त्यांनी तसेच केले आणि पुन्हा झोपडी तोडली गेली. तेव्हा धनीय कुंभकार विचार करू लागले, मी चांगला प्रशिक्षित आहे, माझ्या पूर्वीच्या कुंभार कामात कुशल आहे, मग मी स्वतःच मातीची झोपडी का बनवू नये. त्याने चिखल मळून पूर्ण मातीची झोपडी तयार केली आणि गवत, लाकूड व शेण वापरून ती भाजली. ती झोपडी अतिशय सुंदर, आकर्षक, लालसर रंगाची झाली, जणू इंद्रगोप किड्यासारखी. तिच्यात घंटेसारखा नादही येत होता. त्यावेळी बुद्ध भिक्खूसह गिरधकट पर्वतावरून खाली येताना ती झोपडी पाहिली. ते म्हणाले, भिक्खूंनो, ही इतकी सुंदर लालसर झोपडी काय आहे. भिक्खूंनी तथागतांना सर्व सांगितले. बुद्धांनी निंदा केली. भिक्खूंनो, त्या मूर्ख व्यक्तीने अयोग्य, अनुचित, असमनाला शोभणारे नसलेले काम केले आहे. तो पूर्ण मातीची झोपडी कशी काय बांधतो. त्याला प्राणीमात्रांबद्दल दया नाही का. जा भिक्खूंनो, ती झोपडी तोडा, जेणेकरून पुढील लोक प्राण्यांना इजा करणार नाहीत. पूर्ण मातीची झोपडी बांधू नये. जो बांधेल त्याला दुक्कट म्हणजे लहान अपराध होईल. भिक्खूंनी ती झोपडी तोडली. धनीय म्हणाला, माझी झोपडी का तोडता. भिक्खू म्हणाले, भगवंतांनी तसे सांगितले आहे. धनीय म्हणाले, जर धर्मस्वामीने सांगितले असेल तर तोडा. तेव्हा धनीय विचार करू लागले, माझ्या गवताच्या झोपड्या 3दा तोडल्या गेल्या, मातीची झोपडीही तोडली गेली. माझा एक ओळखीचा लाकूड गोदाम अधिकारी आहे, त्याच्याकडून लाकूड मागून मी लाकडी झोपडी बांधतो. धनीय त्याच्याकडे गेला व म्हणाला, मला लाकूड द्या. तो म्हणाला, माझ्याकडे खास लाकूड नाही, पण राजासाठी ठेवलेले आपत्कालीन लाकूड आहे. जर राजा परवानगी देईल तर घेऊन जाऊ शकता. धनीय म्हणाले, राजाने परवानगी दिली आहे. तो अधिकारी मनात म्हणाला, हे शाक्यपुत्र भिक्खू सत्यवादी, शीलवान आहेत. राजा त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ते खोटे बोलणार नाहीत, म्हणून त्याने लाकूड दिले. धनीयने ते लाकूड तुकडे करून गाड्यांद्वारे आणून लाकडी झोपडी बांधली. त्यावेळी मगधचा मंत्री वस्सकार बमन काम पाहताना त्या लाकूड अधिकाऱ्याला विचारले, राजाचे आपत्कालीन लाकूड कुठे आहे. तो म्हणाला, धनीय भिक्खूला दिले. मंत्री चिडला व बिंबिसार राजाकडे गेला. राजाने विचारले, कोण म्हणतो. उत्तर दिले, लाकूड अधिकारी. राजाने त्याला अटक करण्याचा आदेश दिला. धनीयने त्याला बांधून नेताना पाहिले. तो म्हणाला, का नेत आहेत. अधिकारी म्हणाला, लाकडामुळे. धनीय म्हणाले, जा, मीही येतो. धनीय राजाकडे गेला. राजा बिंबिसार म्हणाला, मी तुला ते लाकूड दिले होते का. तो म्हणाला, हो महाराज. राजा म्हणाला, आम्ही राजे अनेक कामात व्यस्त असतो, आम्ही दिलेले विसरतो, मला आठवण करून दे. धनीय म्हणाला, राज्याभिषेकाच्या वेळी तुम्ही म्हणाले होते, समन बमनांनी गवत, लाकूड, पाणी वापरावे. राजा म्हणाला, हो, पण ते जंगलातील कोणाच्याही मालकीचे नसलेल्या वस्तूंविषयी होते. तू त्याचा आधार घेऊन राजाचे लाकूड चोरलेस. मी तुझ्यासारख्या भिक्खूला शिक्षा करणार नाही. जा, तू मुक्त आहेस, पण पुन्हा असे करू नकोस. लोक निंदा करू लागले, हे भिक्खू लाज नसलेला खोटारडा आहेत, राजालाही फसवतात. इतर सज्जन भिक्खूंनाही ते चुकीचे वाटले. त्यांनी ही गोष्ट बुद्धांना सांगितली. बुद्धांनी धनीयला विचारले, तू राजाचे न दिलेले लाकूड घेतलेस का. तो म्हणाला, हो,
बुद्धांनी निंदा केली. हे अयोग्य आहे, यामुळे लोकांचा विश्वास कमी होतो. तेव्हा बुद्धांनी नियम सांगितला. जो भिक्खू न दिलेली वस्तू चोरीच्या हेतूने घेतो आणि ज्या प्रकारच्या चोरीसाठी राजे चोराला शिक्षा म्हणजेच मारणे, कैद, देशातून हकलणे अशा प्रकारे देतात, असा भिक्खू पाराजिक म्हणजे संघातून बहिष्कृत होतो. त्यावेळी छब्बगीय भिक्खू धुण्याच्या ठिकाणी जाऊन धोब्याचे कपडे चोरून विहारात घेऊन आले व वाटून घेतले. इतर भिक्खूंनी विचारले, तुम्हाला इतकी वस्त्रे कशी मिळाली? ते म्हणाले, आम्ही धोब्याकडे जाऊन चोरली. इतर भिक्खूंनी सांगितले, बुद्धांनी चोरीवर बंदी घातली आहे. ते म्हणाले, तो नियम गावासाठी आहे, जंगलासाठी नाही. इतर भिक्खूंनी त्यांची निंदा करून बुद्धांना सर्व सांगितले. बुद्धांनी त्यांना फटकारले. हे अयोग्य, अनुचित आहे. यामुळे लोकांचा विश्वास ढळतो. यानंतर त्यांनी योग्य आचरणाबद्दल उपदेश केला. जो कोणी भिक्खू गावात किंवा अरण्यात दुसऱ्याची न दिलेली वस्तू चोरीच्या हेतूने घेईल आणि ज्या प्रकारच्या चोरीसाठी राजे चोराला पकडून मारतात, कैद करतात किंवा देशातून हकलवून देतात, तू चोर आहेस, मूर्ख आहेस, भ्रमिष्ट आहेस, दरोडेखोर आहेस असे म्हणतात, त्याच प्रकारे न दिलेली वस्तू घेणारा तो भिक्खूही पराजिक होतो, म्हणजेच संघातून बहिष्कृत होतो. तर आज आपण येथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये बुद्धांनी ह्याविषयी अजून काय नियम सांगितले आहेत ते बघू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या धम्मप्रवास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आभारी आहोत.